नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जगद्गुरू तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं अकोळनेर येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याला आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. या सोहळ्याचा शुभारंभ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने झाला. तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे अकोळनेर येथे आणण्यात आल्या. त्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. या प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार काशीनाथ दाते तसेच परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. पादुकांचे आगमन होताच वातावरण हरिनामाने भारावून गेलं. 15 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या भव्य सोहळ्याचं आयोजन श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यांनी एकत्रितपणे केलं आहे. या सोहळ्यात 5000 गाथावाचक, 500 टाळकरी, 25 मृदुंग वादक सहभागी होणार आहेत. याशिवाय 500 गावांचा अखंड पहारा, 1 लाख भाविकांसाठी पुरणपोळी, काला महाप्रसाद, श्री क्षेत्र देहुते, श्री क्षेत्र आकुर्डी, ज्ञानज्योत आगमन तसेच भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन आहे. या सप्ताहात श्री बालयोगी भगवान महाराज संगमेश्वर देवस्थान बीड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केलंय. नाही, सगळ्यात प्रथम तर नगर तालुक्याला हा मान मिळतोय हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अकोळनेर गावाला हा मान मिळत असताना या पादुक्याचं स्वागत आपण पाहत असाल. एवढं ऊन, 1 तास उशीर झालाय तरी सुद्धा एवढ्या उन्हामध्ये आमच्या माता भगिनी असतील, सर्व वारकरी संप्रदायाचे आपले कार्यकर्ते असतील, वारकरी संप्रदायाचे सर्व बंधू असतील, सगळेच एकत्रितपणे उत्साहामध्ये पादुक्याच्या स्वागतासाठी थांबलेले आहे. आणि मला वाटतं फार मोठा सप्ताह अकोळनेर इथे पार पडेल. सांगतापर्यंत जवळपास 1 लाख लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.